महत्वाची मॅच आहे. व्हाईट बॉलने सुरुवात झाली आहे. व्हाईट बॉल अजून एक स्पेशल प्राइज आपण अनाउन्स करतोय. इमर्जिंग प्लेयर फ्रॉम दहिसर एक स्पेशल अवॉर्ड आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण घोषित करतोय. इमर्जिंग प्लेयर याची सुद्धा दखल आयोजक कमिटी घेते, कारण दहिसरच्या खेळाडूंना सुद्धा एक मोठं प्लॅटफॉर्म मिळावं हे क्षितिज ग्रुप आणि विराट ग्रुपचं सातत्याने प्रयत्न राहिला. कौतुकास्पद अशी मोठी स्पर्धा आपण पाहतो, कारण एखादी स्पर्धा भरवणं म्हणजे सोपं काम नाही आहे. एक भलं मोठं इव्हेंट आणि त्यात सुद्धा तब्बल 1 लाख रुपयाचा अर्थातच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. दहिसरचा वर्ल्ड कप, दहिसरचा अभिमान, क्षितिज चषक तुम्ही पाहता. यावेळेस बोलून बोर्ड काढलाय, मागचा गेट ओपन, तिथून केली आहे एंट्री. यू मिस आय विल. एकदम बॉईज रेडी राहायचंय, या मॅच नंतर लगेचच तुमची मॅच आहे. आणि त्याच्यानंतर बॉल आउटचा एक वेगळा उपक्रम आणि त्यानंतर ग्रँड फिनाले. 3 धावा धावफलकावरती आहेत. मान्यवरांची मानदियाळी तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. अनेक मान्यवर पहिल्या रजनीपासून या स्पर्धेला भेट देतात. डाऊन द लेग साइड वाईट बॉल आहे, पण चवत आहेत, दंडित करतात. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, फिल्डर पोहोचतोय लॉंग ऑफला, सिंगल कंप्लीट. 5 वरती धावफलक जाऊन पोहोचेल. 5 रन्स ऑन द टॅली. सिंगल आहे मात्र टोटल जाऊन पोहोचते तब्बल
7 या स्कोर कार्डवर. समोरच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षक आहे, वेगाने चेंडू खाली आलाय. सिंगल कंप्लीट होईल. ज्याला आपण क्रिकेटमध्ये ऑक्सिजन म्हणतो त्या ऑक्सिजनचा वापर केला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 1 विकेट. समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, तैनात केला गेला होता. चांगला स्ट्रोक परंतु तेवढंच उत्तम रिफ्लेक्सेस पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल येतो आहे आणि व्हाईट बॉलने टोटल 10 वरती डबल डिजिट. चला करेक्शन, 9 धावा आहेत. सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आता डबल डिजिट. हा आपण शेवटचा कॉल देतोय. जर तुमची गाडी एंट्रन्सच्या अगदी समोर असेल तर आमचे व्हॉलेंटियर तिथे पोहोचत आहेत, त्यांची हवा काढण्यात येणार आहे. प्लीज, कारण मान्यवर इथे उपस्थित होत आहेत, प्लीज त्यांना अडचण नकोय, सहकार्य करा. रहदारीला सुद्धा त्रास होतोय. जर तुमच्या गाड्या मुख्य गेटच्या समोर आहेत तर त्यांची हवा काढण्यात येणारी सूचना आपण देतोय. शेवटचा पुकार आहे तुमच्यासाठी. प्लीज जाऊन त्या गाड्या प्रॉपर पार्किंग झोन मध्ये पार्क करा. इथे बॉक्स आउटच्या रूपामध्ये सन्माननीय आदरणीय नगर भाऊ पांगारे सरांच्या मुख्य होल्डिंगला सलामी देणारा बॉक्स आउटचा विकेट गॉन. आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय संतोषजी नेवरेकर सरांची उपस्थिती, विधानसभा प्रमुख. वेलकम सर, आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम.
शेवटचा अंतिम बॉल एज नक्कीच लगावली गेली आहे, परंतु 4 धावा मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती आहेत. 12 बॉल 15. फक्त दिशा दिली असं वाटलं की तो इंटेन्शनली पुश होता, इंटेन्शनली स्ट्रोक खेळला गेला होता, कारण बॅटरला माहिती आहे लॉंग स्टॉप वरती क्षेत्ररक्षक दूरवरती पोहोचण्याचे प्रयत्न करेल. 15 धावा. चला स्पीडअप करा प्लीज. अजून सुद्धा याच्यानंतर एक मॅच, मग बॉल आउट आणि मग मेगा फिनाले, कारण आज आपल्याकडे वेळ जास्त नाहीये मित्रांनो. टॅप केलं. नो +1, एक के साथ एक फ्री, बाय 1 गेट 1. सतरा धावा धावफलकावरती आहेत. नो +1. अजून एक मोठा फटक्या, बॉक्स आउटच्या रूपामध्ये गडी बाद. यस डीजे, होऊन जाऊ दे. विशाल संपर्क झाला, एका वाईट बॉल घोषित केला जातोय. वाईट +4 आणि या 4 धावेने धावफलक पूर्णपणे बदललं जाणार आहे. जावा इथून 5 बॉलचा खेळ बाकी आहे. डॉट बॉल येतोय. महाराष्ट्र पोलिसांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. मुख्य आपल्या स्क्रीनवरती पाहतायत. महाराष्ट्र पोलिसांना सुद्धा विनंती की प्लीज सर आपण या मुख्य मंचावरती येऊन आपण या संपूर्ण स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. क्षितिज चषक 2026 महाराष्ट्र पोलीस 24/7 आपल्यासाठी नागरिकांसाठी आपण पाहिलं तैनात असतात. त्यांची सुद्धा उपस्थिती क्षितिज चषकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विनंती केली की प्लीज सर आपण सर्वांनी या मुख्य मंचावरती येऊन विराजमान होऊन आपण या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. सध्याच्या घडीला चौकार आलाय. 26 धावा धावफलकावरती आहे. क्षितिज चषकाची शेवटची अंतिम रजनी पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस सुद्धा आपण पाहिलं या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. मेगा स्क्रीनवरती तुम्ही पाहताय ज्यांच्यामुळे आज आपण आपली झोप सुखरूप रीतीने पार पाडतो असे महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आपण पाहतोय.
पॅडल स्वीपचा प्रयत्न झाला, संपर्क नाहीये तितका चांगला, परंतु लेग बाईसच्या रूपामध्ये धावा. सिंगल कंप्लीट होते. 27 धावा धावफलकावरती आहे. 2 बॉल येणं अजूनही इथे पाहिजे. खूप काही घडताना बदलताना आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. धीम्या गतीचा लेग ब्रेक स्वतःला झोकून दिलाय किरणने. महत्वाच्या धावा वाचवल्यात, कारण जर हा वाईड वरती चौकार गेला असताना या षटकामध्ये खूप काही बदललं असतं. 22च्या माध्यमातून वाईड +1. धावफलक पुढे जाताना दिसतोय. स्वतःला झोकून दिलं किरण. महत्वाच्या धावा वाचवल्यात, कारण थर्ड मॅन फाईन असल्यामुळे तिथे त्याला पकडणं ते शक्य झालं नसतं. अल्टी पलटी नो बॉलचे संकेत आहेत. मिसफील्ड सुद्धा होते का? नो +1. बाय 1 गेट 1 फ्री. खूप काही घडताना आपण पाहतोय. (31) 2 to go. बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय विकेट. सिंगलने मात्र टोटल 32 वरती आहे, 32 वरती आहे. चौकाराचा इशारा येतोय. थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय आर्म साठी का? तर यस, थर्ड अंपायरला रेफर केलंय.
फेअर डिलिव्हरी. नो बॉल येतोय का? तर नो. कट केलाय. फेकी होईपर्यंत एक धाव कंप्लीट होत्या. 38. 3 to go. White ball. OUT out. वेळेवरती षटकार आलाय. .45. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. षटकार आलाय. रिव्ह्यू लॉस्ट. 45. दोन बॉलचा खेळ बाकी आहे. बिग फाईट, बिग बॅटल तुम्ही पाहता. दहीसर इंटरचा थर्रार पाहायला मिळतोय.
समोरच्या दिशेने कार्पेटला रोल केलं होतं, परंतु का बॅकअप आलं. बॅकअप महत्वाचा आहे. सिंगल कंप्लीट. 46 धावा होणार आहेत, परंतु कौतुक करावं लागेल सुमेध आणि कडूचं ज्या पद्धतीने फलंदाजी होते. शेवटचा बॉल आहे. एक महत्वाचं बक्षीस सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आपण देणार आहोत. इमर्जिंग प्लेयर दैसर मधून कोणता युवा खेळाडू असेल ज्याला मात्र अवॉर्ड दिला जाईल, आणि अवॉर्ड देण्यामागचं एकच कारण आहे की दैसरच्या खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म मिळावं, त्यांचं रिकॉग्निशन एका मोठ्या स्पर्धेच्या माध्यमातून व्हावं. विराट 11 आणि क्षितिज ग्रुपचं सातत्याने हा प्रामाणिक प्रयत्न असतो की दैसरमधून चांगले खेळाडू घडावेत. आणि वित्री जिमच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन बेस्ट बॉलर, फिल्डर, बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी. हा बॉल महत्वाचा आहे, कारण चौकार आला तर 50 पेक्षा जास्त धावा चेस कराव्या लागणार आहेत. हलक्या हाताने फक्त ढकलला. 1 धाव झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फंबल, नजरअटी, दुर्घटना घटी. 2 धावा आल्यात म्हणजे धावफलक 48. 49 धावांचं मोठं लक्ष पार करायचं आहे. किंवा शॉर्ट इनिंग ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा एकत्र क्षितिज चषक 2020. देऊया ध्वनी वादकाला.
हॅलो. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं पहिला चेंडू गलांड्याने चांगला लेगला टोलावलाय. स्कोर 13 धावा. एक चेंडू नंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 13 धावांवर. बघूया दुसरा चेंडू घेऊन येत आहे हॅरी. आपल्या संघासाठी काय करतोय असं मोठासा आव्हान. साईके दिवानेच्या समोर दुसरा चेंडू आणि जातोय सीमारेषा पार आणि 4 संख्येमध्ये धावामध्ये होते वाढ आणि धाव संख्या झाली आहे 1 17. थँक्यू डीजे. तिसरा चेंडू घेऊन येत आहे हॅरी टू विवेक. विवेकने चांगलं पहिलं षटक टाकलेलं आपल्या संघासाठी वैयक्तिक. बघूया बॅटिंगच्या माध्यमातून काय करतायत आपल्या संघासाठी सेज. ओ चांगला चेंडू. 3 बॉल 17 धावा. चांगलं असं क्षेत्ररक्षण. 4 चेंडू अखेरीस धाव संख्या झालेली आहे 18 धावा. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या ओव्हरचे. बघूया हॅरी आपल्या संघासाठी काय करतो. गालांडे चांगली बॅटिंग करतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला गालांडे. आणि जातो चेंडू सीमा रेषा पार आणि धाव संख्येत होते 4. पूर्ण दिवसभरातील दैसर इंटर मधील 8 संघ एकमेकांसमोर खेळत असताना पहिल्या सत्रामधील एक दंत बॉईज क्वार्टर फायनल साठी क्वालिफाय झालेले आहे आणि यामधून जो संघ जिंकेल त्याची थेट लढत यानंतरचा सामना एक दंत विरुद्ध या सामन्यातील विजेता संघ. बघूया तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात आणि संघासाठी तिसरं शुभम रफ्तार का बादशाह. बघूया आपल्या संघासाठी काय करतो. या आधील मॅच मध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू. आपण पाहतोय याच विभागातील नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या मनाचा अर्थातच राजा सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊ पांगारे सरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. युवा नेतृत्व वक्तृत्व मॅच 2 मिनिटे थांबवायची आहे. चषकाच्या 5व्या पर्वाच्या ग्रँड फिनाले नाईट मध्ये
सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊ गारे सरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. थँक्यू. त्यांच्या समवेत महिला विधानसभा प्रमुख मनीषाजी सावंत आणि विधानसभा समन्वयक अमृनिशा शेख मॅमची सुद्धा उपस्थिती जोडली जाते. या सर्वांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. सन्माननीय आदरणीय मंगेश दादा यांचं सुद्धा आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. त्यांच्या समवेत अनेक पदाधिकारी आपण पाहतोय. सर्वांचं शब्द सुमनाने क्षितिज षटकाच्या शेवटच्या अंतिम रजनीमध्ये ग्रँड फिनाले नाईट मध्ये भव्य दिव्य स्वागत. जाव्या मॅचच्या दिशेने महत्वाची मॅच सुरू आहे. दहिसरकरांचं प्रेम क्षितिज चषकावरती आहे. सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊंवरती आहे. भला मोठा प्रेक्षक वर्गांचा अलोट अर्थातच जनसैलाब आपण या दहिसरच्या अलकनंदा क्रीडांगणावरती पाहतोय. चेंडू आणि फळीचा कडवा संघर्ष शिगेवरती पोहोचलाय. सर्वांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूया. सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊ पांगारे सरांची उपस्थिती मुख्य मंचावरती तुम्ही पाहतायत, ज्यांच्या माध्यमातून क्षितिज चषक ही स्पर्धा 5व्या पर्वामध्ये तुमच्या भेटीला आली आहे. ना भूतो ना भविष्यती अशी क्रीडा स्पर्धा दहिसरचा वर्ल्ड कप. क्षितिज चषकासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 5वं दमदार असरदार पर्व तुम्हाला पाहायला मिळतं. प्री क्वार्टर फिनालेची मॅच आहे, महत्वाची आहे. एकदंत बॉईज रेडी राहायचंय आपण. डाऊन द लेग साइड व्हाईट बॉलचे संकेत येतात. अनेक मान्यवरांची मांदियाळी तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळते. तब्बल 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये आणि तृतीय क्रमांक 30,000 रुपये. लखपती बनवणारी क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. यावेळेस यॉर्करचा वापर, किरणला माघारी परतावं लागणार आहे. धावा त्याच्या फळीतून आल्या असल्या तरी सुद्धा रन आउटच्या रूपामध्ये हा विकेट खूप महत्वाचा ठरणार आहे. इक्वेशनचा जर आढावा घेतला, 11 बॉल मध्ये 25 धावांची गरज आहे, परंतु किरणचा आलेला विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरेल का बॉईज साठी. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहतायत या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊ पांगारे सरांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत अर्थात संतोषजी नेवरेकर सर असतील, मनीषाजी सावंत, असे अनेक पदाधिकारी तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. आज शेवटची रजनी आहे. रोहन 11 बॉल 25 ची गरज आहे. कमरून ईशा शेख मॅमची सुद्धा उपस्थिती तुम्ही पाहतायत. त्या सर्वांचं आपण हार्दिक स्वागत करूया. दहा बॉल 24 धावांची गरज आहे. बिग फाईट बिग बॅटल. एकदंत बॉईज तुम्ही रेडी राहायचंय आणि आयोजकांशी संपर्क साधायचा आहे, कारण आपल्याकडे वेळ अजिबात नाही आहे. ऑलरेडी आपण वेळेपेक्षा 2 तास 25 मिनिटं उशिरा धावतोय मित्रांनो. क्षितिज चषक 2026 रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळतो. नुकताच आगमन झालं या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेश भाऊ पांगारे सरांची उपस्थिती तुम्ही पाहतायत, ज्यांनी समाज कल्याणाचा वसा स्वतःच्या खांद्यावरती घेतला. क्षितिज ग्रुप महाराष्ट्र संस्थापक अध्यक्षपदी सुद्धा ते विराजमान आहेत. विविध प्रकारे सातत्याने 365 डेज समाज कल्याण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. स्टेप आउट केला, इनसाइड एज तर लागली आहे, परंतु काय थ्रो आहे. इल्लू डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस. (25) 2.3 ओव्हर्स नंतर 9 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. 9 बॉल 24 चं इक्वेशन आहे. कठीण काम आहे, परंतु कठीण काळामध्ये जो स्वतःच्या संघाला सावरतो ना, तोच उद्याचा लेजेंड ठरतो. 9 बॉल 24. इथून मात्र बॅटर्सला हिरो बनण्याची संधी आहे. साई के दिवाने.
स्पीडअप करा थोडंसं प्लीज. चेक. आठ हॅलो बॉल. हॅलो चेक. नऊ बॉल मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. यॉर्करचा वापर. 8 बॉल मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. इथून जर एका दुसरा चौकार आला शेवटच्या षटकामध्ये 15-16 धावा असल्या तर ते प्रयत्न तुम्ही करू शकता, परंतु त्यासाठी हे 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. चला प्लीज साई स्पीडअप करायचं थोडंसं. खूप जास्त वेळ आपण घेत आहेत. पंचांनी ऑलरेडी वेळेची वॉर्निंग तुम्हाला दिली आहे. 8 बॉल मध्ये 24 धाव्यांची गरज आहे. प्रेक्षक आणि प्रेक्षकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. अजून एक यॉर्करचा वापर, परंतु त्याला सुद्धा खोदून काढलं होतं मनगडाच्या साह्याने. रिव्ह्यू घेतलं गेलंय का? थर्ड अंपायरला रेफर केलाय. हॅलो. आजच्या आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी महिला विधानसभा प्रमुख सौ मनीषाताई सावंत तसेच महिला विधानसभा संघटक कमरुनिशा शेख मॅडम या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी या ठिकाणी नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थँक्यू डीजे. चौकार येतो. मेगा स्क्रीनवरती आपण पहिल्या रजनीपासून कोणताही रिव्ह्यू आतापर्यंत दाखवत नाही. या स्पर्धेचा नियम आहे. चला सुरुवात करा प्लीज. चौकारचं घोषित केलं गेलंय. चला सुरुवात करा. धावफलकाचा विचार केला चौकारानंतर धावून पोहोचते तब्बल 29. हॅलो. आजच्या आपल्या या क्रिकेट टुर्नामेंटला भेट देण्यासाठी आजच्या आपल्या टुर्नामेंटला भेट देण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं असे सन्माननीय मेसर्स मुंबई वागड ड्रीम होम प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक विकासक सन्माननीय श्री विनोदजी जोशी सर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. त्यांचं मी संपूर्ण आयोजन टीमच्या वतीने सन्माननीय नगरसेवक मंगेश भाऊ पांगारे यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मी जोशी सरांना विनंती करेल की आपण कृपया करून मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे.
थँक्यू टीचर, थँक्यू. षटकाची समाप्ती झाली आहे. अनेक मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. 6 बॉल 20 धाव्यांची गरज आहे. 29 धावा धावफलकावरती आहे. 6 बॉल मध्ये 20 अजूनही करायचे आहेत. सहा बॉल 20 धाव्यांची गरज आहे. सहा बॉल मध्ये 20 करायचे आहेत. अनेक मान्यवरांना तुम्ही तुमच्या मेगा स्क्रीनवरती पाहताय. त्या स्पर्धेचे प्रणेते, त्यांच्या समवेत अर्थातच विनोदजी जोशी सर आणि अनेक मान्यवर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. हीच मंडळी आहे ज्यांच्यामुळे आज ही क्रीडा स्पर्धा एवढ्या भव्य दिव्य आणि मोठ्या रूपामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. 5 वर्ष अगोदर आपण एक छोटंसं अंकुर रोवलं होतं आणि त्या अंकुराचं रूपांतर आज क्षितिज चषकाच्या अर्थातच मोठ्या वटवृक्षामध्ये झालं. त्याच्या मागे ही सर्व मंडळी आहे. क्षितिज चषक 5वं पर्व, 1 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तृतीय क्रमांक 30,000 रुपये, प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजसाठी 5,000 रुपये, त्यासोबतच अर्थातच V3 जिमच्या माध्यमातून 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन, बेस्ट बॅटर बॉलर फिल्डरसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक, सोबतच V3 जिमच्या माध्यमातून 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन. पहिल्याच बॉलवरती रनआउटची संधी निर्माण झाली आहे, परंतु डॉट बॉल येणार आहे. 5 बॉलमध्ये आता 20 धावा करायच्या आहेत. एकदंत बॉईज रेडी राहायचंय. पाच बॉल मध्ये तब्बल आता इथून 20 धाव्यांची गरज आहे. पॅडल स्वीप आणि बॅटर सांगतोय विवेक पिक्चर अभी बाकी है मेरे दो. चार बॉल मध्ये 16 धावा करायच्यात. इथे ईट का जवाब पत्थर से, चौके का जवाब विकेट से. गॉन. मागचा दरवाजा उघडा होता आणि त्या मागच्या दरवाजाने बॉलने एंट्री घेतली सरळ स्टम्प्सवर. एकदंत बॉईज आपण सातत्याने कॉल देतोय. इंटर हाफचा शेवटचा सामना असेल, आपण लगेचच रिपोर्ट करा कॅप्टन. भारतीय जनता पक्षाचे महामंत्री सन्माननीय आबा जाधव हे देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मी सन्माननीय नगरसेवक आयोजक मंगेश भाऊ पांगर यांच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. ड्राईव्ह केला आणि इथे मात्र आपण पाहिलं तर सामना समाप्त होतो. हार्डलक टीम, साई के दिवाने खूप चांगला खेळ आपण केला आणि अभिनंदन टीम गावदेवी बॉईज, आपण शेवटच्या अंतिम फेरीमध्ये इंटरमधून पोहोचलात. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. अर्थातच याच विभागातील एक गोड आवाज ज्यांनी सातत्याने खूप चांगलं समालोचन केलंय, अभिजितजी पवार सरांची उपस्थिती. गुरुवर्य, अनेक स्पर्धेमध्ये आम्ही सातत्याने सोबत सुद्धा समालोचन केलंय, परंतु एक सिनियर कॉमेंटेटर म्हणून ज्याची ओळख आहे फक्त भारत नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा मराठीचा ठसा त्यांनी रोवला, अभिजित पवार सरांची उपस्थिती आपण पाहतोय. बिझी शेड्यूल आज, कारण संडेचा दिवस म्हणजे समालोचक नेहमी बिझी असतात, परंतु त्यांची उपस्थिती कारण दहिसरच्या क्रिकेटवरती त्यांचं प्रेम आहे.
सन्माननीय आदरणीय अभिजीतजी पवार सरांची उपस्थिती आपल्यासोबत जोडली जाते. वेलकम सर, आपलं आगतम स्वागतम सुस्वागतम. मॅन ऑफ द मॅच